नमस्कार मंडळी, इथे मी चंद्रकांत वासुदेव कदम. आज बऱ्याच दिवसानंतरला म्हणजे शनिवारच्या नंतरला मित्रांनो मी हा सर्व आज व्हिडिओ चालू केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता, हे बघा इथे आयुष आहे, या साईडला वर्षा आहे. तर ह्या दोघांची मजबूत अशी चालली मित्रांनो. थांबा तुम्हाला सांगतो त्याचं कारण काय आहे ते. तर मित्रांनो विषय फक्त असा आहे की वर्षाला हे दळण द्यायचं शक्यवरती आणि हे नाचणी आणि जॉली मिक्स आहे. आणि ह्या मॅडम आहेत ना, जेव्हा कट टू कट संपत येतो ना तेव्हा या मॅडमला आठवण होते की आम्हाला दळण द्यायचं आहे. तर तुमच्याकडनं कोण आहे तुमचा विषय मांडण्यासाठी? तुम्ही कुठला वकील बिकील बघितलाय का? तुमच्याकडनं कोणता वकील बिकील आहे का? तर अशा प्रकारे मित्रांनो केस सॉल्व्ह झालेली आहे, कारण की मॅडमला वकीलची गरज नाहीये आणि इथे यांच्याकडे वकीलच नाहीये. त्यांची बाजू मांडणार कोण? तर वकील यांचे म्हणजे वकील म्हणजे यांचे मोठे बाबा. तर दादा कामावरती आहे, तर दादा नेहमी आयुषचीच बाजू मांडतो. तर यांचा विषय असा आहे मित्रांनो. चला यांचा विषय राहून द्या, हे घरामध्ये नेहमी आमच्या चालू असतं. तर वर्षा येतो दे, तर बोल काय बोलतेस मग? तर मित्रांनो 4 दिवस लगातार आपल्या व्हिडिओ नव्हत्या शनिवारपासून. काय वर्षा? तर सांग बरं, काका विषय नव्हता. काका म्हणजे काका नाही, काका ना. ते शनिवारी कधी पाहुणे आलेले, तो दिवस तसाच गेला पूर्ण. नंतर त्याशी फ्रीज पण आलेलं, नंतर फ्रीज चालू बिलो करून आमचा दिवस त्यातच गेला. शनिवार रविवारी आम्ही कल्याणला गेलो. कल्याणचा पूर्ण दिवस म्हणजे आम्ही दुपारी 1 वाजता गेलो, ते रात्री डायरेक्ट 7:30-8 वाजता आलो. तो दिवस गेला तसाच रविवार. आणि सोमवार कालचा सोमवार कुठे गेला? मेट्रो मॉल. मेट्रो मध्ये गेलो. बरोबर, मेट्रो मध्ये गेलो. कालचा सोमवार तिकडे गेला. मंगळवार गेला ऍडमिशन वगैरे एमएससीबी महावितरणच्या ऑफिस मध्ये गेलेलो मीटरची कंप्लीट करण्यासाठी. होय, आज पण जाऊन आलात तुम्ही. तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. वर्षाने खूप मोठं प्रवचन दिलेलं आहे. शनिवारी आमचा फ्रीज आला होता. फ्रीज आल्याच्या नंतर आपले वसईचे दादा आहे, संजय बंगा दादा. तर ते सुद्धा आपल्या घरी आले होते. त्यांची पूर्ण फॅमिली आपल्याकडे आली होती. आणि मित्रांनो चला तुम्हाला दाखवतो मी माझ्या घरातला फ्रीज. वर्षा यांचे काय सॉल्व नाव, त्यांची भांडणं चालू. मी तुमच्या दोघांवर पोलीस उभी तक्रार करी ना. हे दोघं बघा, हे बघा, हे माय लेखं बघा, दोघांची मारामारी चालू असते. हा दुसरा दाखवतो मित्रांनो फ्रीज. तुम्हाला दाखवतो म्हणजे ह्याचा अर्थ काही गैरसमज करून घेऊ नका. हा बघा आमचा फ्रीज. तर बघा मॅडमने तुम्हाला फ्रीज दाखवला मित्रांनो. हे वरती आपले ग्लास आहेत. हे ग्लास कसले आहेत हे तुम्ही बघून समजून गेला असाल मित्रांनो. हे बघा समजूनच घ्या की डायरेक्ट बसायचा प्रोग्राम झालेला आहे. खोबरं अजून तसं ठेवलेलं आहे. तर मित्रांनो हा फ्रीज आला आहे शनिवारी आपल्याला. दाखव वर्षा. हा बघा मित्रांनो, हा फ्रीज असा आहे. आणि हा फ्रीज आहे ना वर्षाच्या हाईटचा फ्रीज आहे. तेव्हा तुम्ही समजून जावा हा फ्रीज मला वाटतं 5 फुटाचा फ्रीज आहे. 4.5 ते 5 फुटाचा फ्रीज आहे हा. आणि मित्रांनो फ्रीज पण बघा, या डोअरला सुद्धा ब्रॅकेट भरपूर आहेत. जसं आपल्या घरातलं सामान जे काय ठेवण्यासारखं आहे. हे पाणीसाठी अजून एक आहे, हे पण पाण्यासाठी रँक आहे. आणि इथे जसं सॉस वगैरे काही ठेवण्यासाठी या सगळ्या गोष्टी आहेत. याचा जो बास्केट आहे जे व्हेजिटेबल ठेवण्यासाठी, हा पण मित्रांनो भरपूर मोठा आहे. आणि बॉटल ठेवण्यासाठी इथं पण जागा आपण केली आहे. त्याच्यानंतर हे 3 रँक आहेत, 1 2 3. तर ॲडजस्टमेंट आपण करू शकतो, हे सर्वांना माहितीच असेल. आणि हा जसं दूध वगैरे ठेवण्यासाठी कूल अँड फ्रेश झोन, तर हे ठेवण्यासाठी हा एक तर ट्रे आहे, त्यामध्ये दूध आपण ठेवलेलं आहे. आणि मित्रांनो फ्रीजर जर तुम्ही बघाल तर हा बघा, हा मोठा फ्रीजर आहे. माझ्या केक राहील मोठा एक. हे बघा माझ्या एक बीतानुसार तुम्हाला कळेल मित्रांनो, माझी बीत आहे त्या कमीत कमीत एक 10 ते 11 इंचाचा फ्रीजर आहे. तर फ्रीज आम्हाला खूप सुंदर भेटला आहे. काय वर्षा? होय. आणि तुम्हाला मित्रांनो हा कंपनी पण दाखवून देतो. जर तुम्ही जर फ्रीज घ्यायच्या कंडिशनमध्ये असाल तर हा LGचा फ्रीज आहे. त्याच्यानंतरला हे 5 स्टार आहेत. आणि मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता 135 जे तुमचे वर्षाचे जे काही युनिट पडणार आहेत, हे जे काही वीजचा वापर होणार आहे तो 135 युनिट जळणार आहेत तुमचे वर्षभरामध्ये. बाकी आता मॉडेल वगैरे तुम्ही बघाल तर मित्रांनो हे बघा, मॉडेल इयर्स GLD24 1A SCU 2024चा मॉडेल आहे मित्रांनो. आणि हा 5 स्टार आहे. हे बघा पॉवर सेविंग गाईड वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. त्यानंतरला स्मार्ट इन्व्हर्टर, कॉम्प्रेसर, 10 वर्षाची वॉरंटी याची. आणि LGची ब्रँडिंग आहे. LGचा फ्रीज आहे मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट असं, माझी हाईट आहे 5 फूट 6 इंच की 7 इंच. तर माझ्या हिशोबाचा फ्रीज बघा तुम्ही किती उंच फ्रीज आहे तो.
आपल्याला डबल डोअरची गरज नाही. जर तुम्हाला जर फ्रीज घ्यायचा असेल तर नक्कीच मित्रांनो हा घ्या. मी विजय सेल्समध्ये फ्रीज बुक केला होता आणि विजय सेल्समध्ये आपण सॅमसंगचा फ्रीज घेतला होता, तुम्हाला मी दाखवीन ह्या व्हिडिओमध्ये. पण तो फ्रीज मी एक हप्ता आधी जाऊन तिथे सांगितलं होतं की मी 7 तारखेला येईन म्हणून. पण त्यांच्याकडे ज्यावेळेस मला माझा जुना फ्रीज काढला त्यावेळेस मला हा फ्रीज पाहिजे होता, कारण की घरामध्ये पाहुणे येणार होते, वसईवरून ते दादा येणार होते आणि आपण त्याच्या आधी तो फ्रीज काढला होता. तर मला फ्रीज तर पाहिजेच होता, पण त्यांच्याकडे फ्रीज स्टॉकमध्ये नव्हता, त्यांच्याकडे अवेलेबल नव्हता. मग त्यासाठी मला जावं लागलं मुलुंडच्या रिलायन्स डिजिटलमध्ये. तर तिथं जाऊन मला हा फ्रीज भेटला आणि तो 20,000ला भेटत होता मला विजय सेल्समध्ये, पण हा 21,500. जसं की मला एक 1,000 रुपयाचं त्यांच्याकडनं डिस्काउंट भेटलं, म्हणजे 20,500 हे असं पकडून चाला. तर मला हा फ्रीज भेटला आणि ही बघा मॅडम इथं उभी आहे, तरी हिच्या हाईटचाच फ्रीज आहे हे बघा. तर हा फ्रीज कसा वाटला मी तर तुम्हाला तर नक्की सांगा. आणि फ्रीज खूप छान आहे, कूलिंग वगैरे पण खूप फास्ट आहे आणि आईससाठी हा आईस म्हणजे बर्फ लवकर बनवतो असं कंपनीचा दावा आहे. आणि आम्ही 4 ट्रे लावले, तुम्ही तर बघितलात की आम्हाला ते बर्फाचा वापर होतो. आयुष साहेब आहेत जे बर्फाचा सरबत ज्यूस वगैरे सर्व गोष्टी बनवतात. तर शनिवार ह्याच्यामध्येच गेला, आपले संजय बंगा दादा आलेले आणि फ्रीज पण आला, त्यांच्याकडनं आपण पूजा करून घेतली आणि फ्रीजची ओपनिंग केली. शनिवार असा गेला. संडेला ह्या मॅडम आम्हाला घेऊन गेलो होत्या कल्याणला आणि कल्याणला राकेश मोरे जे आपले बंधू आपले भाऊ आहेत तर त्यांच्यासुद्धा रूमचं काम चालू होतं, म्हणजे काम चालू केलं निवल +1चं, तर आपण त्यांच्या पण घरी गेलेलो. तर संडे तिकडनं आम्ही इथं आलो. त्याच्यानंतर मंडेला आम्ही वरती प्लास्टिक टाकलं होतं मित्रांनो. ही रूमची सीडी आहे आणि हे बघा प्लास्टिक आहे. तर सोमवार आपला प्लास्टिक आणण्यात आणि साईज घेण्यात आणि पत्रे क्लीन करण्यातच गेला. तर मित्रांनो मी पाहिलात अशा प्रकारची सगळी गडबड चालली होती, त्याच्यामुळे वेळच भेटला नाही आणि आपण त्यामध्ये बरेच व्हिडिओ काढले होते पण ते अपलोड करता नाही आले. संडेलासुद्धा मॅडमनी व्हिडिओ काढलेला कल्याणला जाताना, तर ते कॅमेरा फास्टमध्ये होता आणि ते सगळे शूट एकदम फास्ट झाले, त्यामध्ये गडबड झाली. ते व्हिडिओ मी सगळे डिलीट केले, आमचं त्याचं काही कामच राहिलंच नाही. नंतर सोमवारचं तर प्लास्टिकचं काम झालंच आणि मंगळवारी मित्रांनो जायचं होतं गावाला. गावी जायचं कारण फक्त असं की गावी राखण दिले जातात, तर राखण्यासाठी मला जायचं होतं आणि मी कधी राखण हे गोष्टी पाहिल्या नव्हत्या. राखण म्हणजे तेच देवाला देवीला आपले ते कोंबडी वगैरे कोंबडा वगैरे देतात आणि त्याच्यानंतर मग सगळी गावातली भावकी आपली जी काय पाहुणे मंडळी आहे ते सर्व एकत्र बसून त्या तिथे अन्नप्रसाद ज्या गोष्टी होतात आणि त्यासाठी मला मंगळवारी गावी जायचं होतं. पण काही विषय आहे ज्याच्यामुळे मला जाता आलं नाही. तर काल मी सुद्धा मंगळवारी मी नॉनव्हेज खात नाही, पण काल मी नॉनव्हेज खाल्लं कारण की माझ्या डोक्यामध्ये खूप बेकार विषय चाललेले. तर सोडा तो मंगळवार पण गेला. आज बुधवार, आता मी फ्री झालो. मग काल मेट्रोची कामं करून घेतली. घरातलं काही तांदूळ वगैरे तिथं स्वस्त भेटतात आणि बाहेर आपल्याला स्टीम राईस 50, 60, 65च्या प्राईसमध्ये पर kg भेटते आणि तिथे आपल्याला 46, 47, 50च्या रेंजमध्ये भेटून जातं. काय वर्षा? तर सगळी कामं झाली आणि आता आम्ही झालो फ्री. तर मग आता बघू, आता त्याच्या पुढे व्हिडिओ करू परत कंटिन्यू. काय वर्षा? मग काय टाटा. चला आजचा बेत करूया जेवणाचा. काय तो आता जेवणाचा बेत करायचा आहे, वर्षा जेवण करणार आहे. बघू डेली ब्लॉग करायचा मी लय प्रयत्न करतो, मला आवडेल डेली ब्लॉग करायला. आणि खरंच आणि अजून एक गोष्ट, मला बरीच लोक भेटतात आणि कालसुद्धा भेटले, परवासुद्धा भेटले. आयुष्याने मी मुलुंडला गेलेलो जवळ टॉकीज जवळ प्लास्टिक घेण्यासाठी पत्र्यावरचं, तेव्हासुद्धा दोन दादा भेटले होते की तुम्ही कदम का बोलू. हो आम्ही कदम. तर दादा मी व्हिडिओ बनवता छान बनवता. तर कालसुद्धा वर्षांनी आम्ही जंगलमंगल रोडला मसाला डोसा नाश्ता करायला गेलेलो, तिथं सुद्धा भेटले. ते पण म्हणतो मी कदम का बोलतो, तुमची व्हिडिओ मी बघतो. तर तुम्हाला सुद्धा धन्यवाद. आणि जे जंगलमंगलला जे भेटले होते ते पाणी पुरवठा करतात आपल्या टेंबीपाड्यामध्ये, आपले जे रामनगर श्रमिक मित्र मंडळ त्या साईडला ते पाणी पुरवठा करतात. तर त्यांचे सुद्धा खूप धन्यवाद. तुमच्यासोबत मला फोटो काढता नाही आला, जास्त वेळ चर्चा करायला भेटली नाही. ते पण घाईत होते आणि आम्ही पण घाईत होतो. तर आता कुठेही जातो तेव्हा कोण ना कोण ते भेटतात. आवडतं आम्हाला पण तुम्ही यासमोर बोलता आणि किंवा ओळख दाखवता, तर बरं वाटतं. अशीच ओळख आपली राहून दे. आणि माणसाला आयुष्यामध्ये आपली ओळखच पाहिजे, आपली एकमेकाशी आपण बोलतोय तेच खूप मोठं आहे. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर आमचा आवडला असेल तर नक्की ह्याला लाईक करा, जेणेकरून आम्ही उद्याचा पण एक व्हिडिओ नक्कीच असा बनवू. काय वर्षा? टाटा कर. काय टाटा करते?
चला तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर आमच्या व्हिडिओला Like नक्की करा, लाईक करा, शेअर करा आणि आमच्या आमची चॅनलला व्हिडिओ आवडली पेजवरती असेल जर तर तुम्ही आमच्या असाल तर चॅनलला नक्कीच लाईक सबस्क्राईब करा, करा. नवीन share व्हिडिओ करा, पाहण्यासाठी बेल आणि आयकॉनला follow आणि ऑल subscribe करा. नक्की करा. खूप सारं लाईक आणि शेअर पण करा हा.